भाऊ काय सांगणार जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी शिवसेना शिंदे सेनेने एक षटकार लावलेला आहे। हे बघा मी या ठिकाणी सांगायला मला आनंद वाटेल की या ठिकाणी आम्ही 23 जागा लढतो आहे आणि 23 जागेमध्ये 6 जागा आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत। याचाच अर्थ असा होतो की लोकांना शिवसेना शिंदे गटाच्या माध्यमातून जे काम आम्ही करतो आहे ते लोकांना मान्य आहे। 7वी सीटसुद्धा आमची 2 मिनिटाकरता गेली, बाई माघारीला गेली तोपर्यंत 3 वाजून 2 मिनटं झालेले होते, नाहीतर 7वी सीटसुद्धा बिनविरोध होणार होती। पण असो 23 जागा लढत असताना 6 सीट म्हणजे जवळपास 25% सीट आमच्या या ठिकाणी बिनविरोध झालेल्या आहे, त्याचा खूप आनंद आहे। सगळ्यामध्ये संजय राऊतांनी एक गंभीर आरोप केले की 5-5 कोटी रुपये देण्यात आले की काही उमेदवारांना किडनॅप केले। संजय राऊतांनी आरोप केले केव्हा? काल संजय राऊतांनी आरोप केला की जळगावमध्ये उमेदवारांना दाबून ठेवत आहेत, किडनॅप केलेला आहे। कोणी केलं? संजय राऊतांनी काल आरोप कोणी डांबलं? शिवसेना मी शिवसेना पर्टिक्युलर नाव नाही, सत्ताधाऱ्यांनी महायुतीच्या लोकांनी आता तुम्हीच सगळे पत्रकार होते, जितक्या सीटा झाल्या मी कुठे बसलेलो होतो आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। डांबायला वेळ थोडी होता। एक आहे मी जिथे मला वाटलं की माझ्या कार्यकर्त्याला हा उमेदवार जर माघार घेतली तर त्याला इलेक्शन सोपं होईल किंवा बिनविरोध होईल, तिथे मी 100% त्यांच्या घरी जाऊन प्रयत्न केले, हे उघडं आहे। काय चाकू घेऊन नाही गेलो त्यांच्या दरवाजी, विनंती करायला गेलो। मी खोटेनगरला गेलो, मी आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी वेगळ्या ठिकाणी 5-7 ठिकाणी मी गेलो आणि मी 4 दिवस ठाण मारून बसलो होतो आणि हे सगळ्या लोकांनी पाहिलं, पत्रकार लोकांनी पाहिलं। आता काही उरलेलं नाही बोलायला। मग आता 5 कोटी, आता नगरसेवकाला 5 कोटी भेटत असेल तर मग झालं मग कल्याण। असं कुठे हे काय आरोप, मला वाटतं हे चुकीचे आरोप आहे, त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यामुळे ते असे आरोप करतायत आणि मला तरी असं वाटतं ही गोष्ट चुकीची आहे। आतापर्यंत एवढे बिनविरोध कधी निवडून आले नाही होतोय, सर्वत्र पैशांचा पाऊस सुरू आहे, त्यामुळेच या निवडणुका लढवल्या जातात असं संजय राऊत म्हणतात। हे बघा त्यांच्या बोलण्याला मी काही पाहिजे त्याप्रमाणे हे मी बोलू शकत नाही। आता मी पण ऐकलं की TV 9 वर त्यांनी डायरेक्ट माझ्या नावाचा आरोप केलेला आहे की गुलाबराव पाटलांनी तिथे दादागिरी केली, दबंगगिरी केली। आता मी धरणगावमध्ये हरलो, मी तिथे दबंगगिरी केली असती तर मग धरणगावमध्ये मी हरलो असतो का? तिथे माझे 15 नगरसेवक आले 23 पैकी, पण माझा नगराध्यक्ष येऊ नाही शकला। राजकारण हे लोकशाही पद्धतीने झालं पाहिजे, त्या पद्धतीने आम्ही लढतो आहे। जिथे आम्हाला वाटलं की इथं कार्यकर्ता शिवसेनेचा बिनविरोध होऊ शकतो तिथे आम्ही प्रयत्न केले, आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालो। जसं आपण मगाशी म्हटलं की काही वेळे या बहु उमेदवार माघार घेऊ शकले नाही, असे किती उमेदवार आहेत आता की जे आगामी काळात पाठिंबा देऊ शकतात? भरपूर आहे। मी आपल्याला सांगतो की शिवसेनेच्या 23 पैकी 20च्या वरती सीट आहेत। संजय राऊतांनी हा पण आरोप केला की 3 वाजेनंतर मुदत संपल्यानंतर सुद्धा प्रशासनाला मी आपल्याला सांगतो 3 वाजून 2 मिनिटांनी एक बाई जी होती ती आमची वरती चढली आणि गेट बंद झालं। आम्ही विनंती केली की 2 मिनटं आहे, त्यांनी ऐकलं नाही। मी तर ते पायरी पण चढलो नाही, आपण पाहिलं असेल, मी फक्त इकडेच राहिलो। 3 वाजून 2 मिनिटांमध्ये आमची ती लेडीज गेली असती तर आमची 7वी सीट बिनविरोध झाली असती। पण शेवटी न्यायदेवता आहे, त्याच्यामध्ये कायदे आहेत, सगळ्या गोष्टी आहेत ज्या पाळल्या पाहिजे, ते आम्ही पाळल्या आहेत। राऊतांना काय उत्तर द्याल तुम्ही या सगळ्या संदर्भामध्ये? नाही, त्यांना उत्तर देण्यात काही अर्थ नाही आहे। सगळ्या जळगाव जिल्ह्याला माहिती की ही निवडणूक कशी होते। एक आहे आम्ही तिथं, मी असेल की आमदार चंदन अण्णा असतील, जिल्हा प्रमुख असतील, आम्ही तिथं ठाण मारून बसलो, ते तुम्ही बघताय। 4 दिवसामध्ये मी सकाळी गेलो, रात्री 12-1च्या पहिले कधीच घरी आलो नाही, हे आपण सगळ्यांनी पाहिलं आहे। बच्चू कडू म्हणतायत घराणेशाहीचाही आरोप झाला, राजमामा असतील यांच्या परिवारातील सदस्य निवडून आले। चंदू अण्णांच्या घरामध्ये त्यांच्या मुलाला तिकीट दिलं, एक MBBS डॉक्टरला दिलं आणि एक चांगल्या लोकांनी पुढं यावं हा एक प्रयत्न आहे आमचा, त्याच्यामुळे याला दिलं त्याला दिलं। आता आमचे उमेदवार निवडून आले तर म्हणले 5 कोटी रुपये दिले। आता नगरपालिकेमध्ये निवडून देण्याकरता आमदारांचा मुलगा दिला तर म्हणजे आमदारांचा मुलगा दिला। आता 5-5 कोटी मी जर द्यायला गेलो आणि कुठली दबंगगिरी केली, आता सगळे आरोप जे आहेत त्याचं जर नजर आपण टाकली तर पहिले सांगता दबंगगिरी केली, मग म्हणता 5 कोटी रुपये दिले, आता म्हणता की घराणेशाही केली। त्यांचे उत्तर कोणत्या गोष्टीला द्यावं हेच मला कळत नाही आहे। मुंबईमध्ये जर निवडणूक आयोग प्रामाणिक राहिला तर ठाकरे येतील असं बच्चू कडू म्हणतात। मुंबईमध्ये जर निवडणूक आयोग जर प्रामाणिक राहिला तर मुंबईमध्ये ठाकरे येतील असं बच्चू कडू म्हणतात। हे बघा, आमचा जनता जनार्दनावर विश्वास आहे। जर आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी चांगलं काम केलेलं असेल तर या ठिकाणी आम्ही चांगले मताधिक्य घेऊ। आज आपण पाहिलं असेल की महायुतीच्या 69च्या आसपास 63च्या आसपास सीट बिनविरोध झाल्या आणि आणखी काही आकडा आला 69पर्यंत, त्यामध्ये 44 BJPच्या आणि 22 शिवसेनेच्या आल्या। त्यामुळे लोकांनी काही फक्त जळगावातच बिनविरोध काढलं असं नाही आहे,
सगळीकडे बिनविरोध काढलेला आहे आणि आम्ही जर लोकशाहीच्या मार्फत चांगले कामं केलेली आहेत तर तुम्हाला मी लिहून देतो की महापालिकेमध्ये सुद्धा निवडणुकांचे रिझल्ट हे चांगले लागणार आहेत. भाऊ, मुंबईमध्ये शिंदे गटावर आरोप करण्यात आलाय मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडनं की शिंदे गटाने मनसेचे जे उमेदवार आहेत ते 1-1 कोटीमध्ये विकत घेतलेले आहेत. या आरोपांना काही तथ्य नाही आहे. चलो.